of Signature Paints Private Limited. Sir's profession is paint manufacturing. Location is Chakan, Pune. From last 5 years he is doing this business. Sir was into sales for PPG Asian Paints before starting this unit. Sir's spouse name is Dhanashri and sir have 2 children. One is Avni and one is Samrat. So sir hobbies are like watching movies and long drives. Sir's activities of interest are traveling. Sir's city of residence is Pune from last 18 years. Sir's burning desire. Sir want to make his company a unicorn company. And sir's key to success is hard working, listening skill, and taking new initiatives. Sir, all the best. Thank you. Good morning. गुड मॉर्निंग. माझं नाव युवराज भैर, डायरेक्टर ऑफ सिग्नेचर पेंट्स. आज मी इथे माझ्या कंपनीबद्दल आणि माझ्या टोटल बिझनेसबद्दल माहिती देण्यासाठी आलेलो आहे. तर माझ्या कंपनीचं नाव आहे सिग्नेचर पेंट्स आणि आम्ही मेनली 2 टाईपचे SBU चालवतो. एक डेकोरेटिव्ह सेक्शन आणि एक इंडस्ट्रियल सेक्शन. डेकोरेटिव्ह सेक्शन म्हणजे जे भिंतीला किंवा आर्किटेक्चर पेंट जो असतो बिल्डर किंवा कन्स्ट्रक्शनसाठी तो, आणि जो इंडस्ट्रियल आहे त्याच्यामध्ये हाय परफॉर्मन्स PU इपॉक्सी आणि इनेमल कोटिंग्स येतात. आज मेनली मी डेकोरेटिव्ह कोटिंग बद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे. तर डेकोरेटिव्ह कोटिंग मध्ये जसं तुम्ही बघताल तर प्रायमर, एक्सटर्नल टेक्स्चर येतं. आमचा जो प्रायमर आहे की इंटेरियर आणि एक्सटेरियर एकच प्रोडक्ट वापरू शकता. नॉर्मली बाकी सगळे इंटेरियरसाठी वेगळं आणि एक्सटेरियरसाठी वेगळं देतात. प्लस एक्सटर्नल टेक्स्चर पण आजकाल तुम्ही बघताल तर माय-वन कन्सेप्ट आलेला आहे. म्हणजे बिल्डिंग विटा वापरत नाही, डायरेक्ट RCC वॉल्स असतात आणि मग बिल्डर प्लास्टर ऐवजी डायरेक्ट ते रफटप म्हणून जो प्रोडक्ट आहे आमचा तर टेक्स्चर फिनिश करतात, जेणेकरून प्लास्टरची कॉस्ट पण वाचते आणि पेंटिंगची कॉस्ट पण वाचते. तर 2 in 1 प्रोडक्ट आहे तो, जो की एक्सटर्नल साठी वापरला जातो. नंतर एक्सटेरियर पेंट्स आहे. तर आमचे जे एक्सटेरियर पेंट्स आहेत त्याची वॉरंटी 3 years, 7 years अप टू 10 years पर्यंत आहे. आणि कम्पेटिटर टू अदर जे बिग ब्रँड आहे त्यांच्यापेक्षा आपला जो प्रोडक्ट आहे ऑलमोस्ट 20 to 30% कॉस्ट इफेक्टिव्ह प्लस सेम लॉंग लाईफचा आहे. आणि कव्हरेज आपलं त्यांच्यापेक्षा पण चांगलं आहे, आपण ते प्रूव्हन आहे. सेम बाकी जे वॉटरप्रूफिंग प्रोडक्ट आहे, वॉल पुट्टी आहे आणि इंटेरियर इमल्शन पण आहे. तर हा आपला पूर्ण डेकोरेटिव्ह पेंटचा पोर्टफोलिओ आहे. ही जस्ट एक पेंट कसा बनतो याची एक प्रोसेस आहे. कुठलाही पेंट बनवताना 4 मेन इन्ग्रेडियंट असतात, जसं पिगमेंट, रेझिन, वॉटर आणि ॲडिटिव्स. तर याच्यापासून मिक्सिंग करून नंतर त्यांना ग्राइंडिंग करून जो डिझायर फिनिश पाहिजे, जो डिझायर स्मूथ अपिअरन्स पाहिजे, जो प्रोडक्टचा ग्लॉस चमक आली पाहिजे, त्याच्यासाठी एक वेगवेगळ्या टाईपचं मिक्सिंग असतं. ते फॉलो करून आम्ही मग एंडमध्ये आपला ब्रँडिंग या टाईपच्या बकेट्स आहेत. प्रॉपर पूर्ण जो प्रोडक्ट आहे आपला ब्रँडिंग मध्ये आहे. विदाउट ब्रँडिंग आपण कुठलाच प्रोडक्ट देत नाही. सक्सेस स्टोरीमध्ये हे काही आपण कम्प्लिटेड प्रोजेक्ट आहेत, जसं की ऑस्टिन बिल्डर झालं, LS मेत्रे झालं, मगरवट्टा रिव्हरव्यू याला आहे उरोळी कांचनला. त्यानंतर मेट्रोचे पण काही कामं आपण केलेले आहेत. तर आपण मेनली बिल्डरचे जे आहेत पूर्ण बिल्डिंगचं कॉन्ट्रॅक्ट घेतो. मग ॲडिशनल कोणाला विथ ॲप्लिकेशन सर्व्हिस पाहिजे असेल तर ती पण सर्व्हिस आपण देतो. फक्त पेंट सप्लाय पाहिजे असेल तर पेंट सप्लाय पण देतो. तर मेनली बिल्डरला आपण विथ ॲप्लिकेशन सर्व्हिस देतो, जेणेकरून त्यांना कॉस्ट इफेक्टिव्ह पण राहतं आणि आपल्याला त्यांच्या ॲज पर रिक्वायरमेंट आपल्याला प्रोडक्टची गॅरंटी पण देता येते. कारण दुसऱ्यांनी कोणी पेंटिंग केलं तर मग काय प्रोसेस फॉलो केली नाही केली तर आपल्याकडं एक्सपर्टी आहे पेंटिंग ॲप्लिकेशन इंडस्ट्रीची. आपण कस्टमरला ते डायरेक्ट बेनिफिट पण देतो की ॲप्लिकेशनमध्ये पण तुमची कॉस्ट कशी सेव्ह होऊ शकते आणि विथ प्रोडक्ट पण तुमची कॉस्ट कशी सेव्ह होऊ शकते. तर कुठलंही कोटेशन घेताना आपण ते विथ कम्पॅरिझन सबमिट करतो, जेणेकरून बिल्डरला किंवा जो कोणी कस्टमर असतो त्याला तो कॉन्फिडन्स येतो. तर काय पाहिल्यावरती माझी आठवण यायला पाहिजे, तर जसं की अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग्स आहेत, काही बंगलोज आहेत, किंवा जसं की इंडस्ट्रीज प्लांट पण बनतात, शेड बनतात, मग नंतर त्यांना ऑफिसेससाठी कन्स्ट्रक्शन पण आलं असतं. तर हे जिथे कुठे तुम्हाला दिसेल तिथं तुम्ही मला कनेक्ट करू शकता किंवा रेफरन्स आमचा देऊ शकता. काय ऐकल्यावरती माझी आठवण येईल तर
जसं की घरामध्ये लग्न आहे तर तुम्ही घर पेंट करणार, हा प्रत्येक जण करतोच. किंवा नवीन काय तुम्ही इमारतीचं काम चालू केलं आहे, किंवा नवीन काय प्लॉट घेतलाय त्याचं डेव्हलपमेंट करायचंय, किंवा सोसायटीचं पुन्हा रिपेंटिंग किंवा मेंटेनन्सचे कामं असतात, तर आपण ते पण करतो. प्लस आपण आता IT इंडस्ट्रीमध्ये पण बऱ्यापैकी हे कामं मेनली चालतात, की IT इंडस्ट्रीला मेंटेन बिल्डिंग्स करायचे असतात, इन्फ्रास्ट्रक्चर करायचं असतं, तर दर 1 वर्षाला 2 वर्षाला ते पूर्ण रिपेंटिंग पुन्हा करतात. याच्या पण आपले हिंजवडीमध्ये 2-3 प्रोजेक्ट चालू आहेत, जसं असेंडन्स, कॅपिटल लँड यांच्याबरोबर आपला टायप आहे, आणि दरवर्षी त्यांचे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर पेंटिंगला किंवा मेंटेनन्सला असेल, आपण ती पण सर्व्हिस त्यांना विथ पेंट आणि विथ ऍप्लिकेशन देतो. तुम्ही माझे रेफरन्स कसा देऊ शकता, तर तुम्ही सांगू शकता की युवराज बहिर हे आमचे मित्र आहेत आणि त्यांना पूर्ण 16 वर्षाचा पेंट मॅन्युफॅक्चरिंग आणि पेंट ऍप्लिकेशन इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स आहे. माझं क्वालिफिकेशन पण पेंट बॅकग्राऊंडच आहे, बीटेक पेंट आहे मी. आणि आपल्याकडं प्रत्येक कस्टमरसाठी युनिक सोल्युशन्स आपण प्रोव्हाइड करू शकतो, की त्यांची एक्झॅक्ट रिक्वायरमेंट काय आहे ती समजून घेऊन त्यांना कुठला प्रोडक्ट आपण सजेस्ट करू शकतो, जेणेकरून त्यांची एक्सपेक्टेशन, कॉस्ट आणि लॉंग लाईफ तिन्ही गोष्टी त्यांच्या अचीव होतील. हे माझे काही टॉपचे क्लायंट आहेत. मेनली बिल्डरमध्ये कॅपिटल लँड, सपाट डेव्हलपर, रामा ग्रुप, ऑस्टिन, आणि वरचे जे आहेत ते इंडस्ट्रियल क्लायंट्स आहेत. माझे स्पेसिफिक टास्क सॅनी, कुमार बिल्डर आणि हुंडाई कन्स्ट्रक्शन कंपनी जी आहे ती आहे. थँक्यू. काही क्वेश्चन्स किंवा काही आपण पहिल्या साईडमध्ये टेक्स्चर पेंट बघितलं, की प्लास्टरचं जे आपण टेक्स्चर पेंट करतो, तर त्याची जी थिकनेस लेअर आहे ती प्लास्टर एवढी हार्ड असते का? म्हणजे त्याच्यामध्ये 3 प्रोडक्ट येतात, एक 1 mm, एक 2 mm, एक 3 mm. तर 3 mm चा प्रोडक्ट जो आहे तो ऑलमोस्ट प्लास्टर पेक्षा पण जाड येतो, कारण त्याच्यावरती टेक्स्चर पण बनवायचं असतं, तर तेवढं थिकनेस त्याला रिक्वायर असतो. तुम्हाला पाहिजे त्या टाईपचं त्याच्यावरती टेक्स्चर बनतं, आणि त्याची लाईफ पण ऑलमोस्ट प्लास्टर एवढीच आहे. प्लास्टर पेक्षा पण हार्ड प्रोडक्ट होतो तो ड्राय झाल्यानंतर, आणि म्हणजे प्रूव्हन प्रोडक्ट येतो. आणि इव्हन तुम्ही प्लास्टर वरती पण मारू शकता, असं नाही की विदाउट प्लास्टरच. प्लास्टर झालेल्या बिल्डिंग वरती पण टेक्स्चर करण्यासाठी काही स्पेसिफिक वॉलला लोक आजकाल वापरतात, किंवा कंपाऊंड वॉलला मारतात, किंवा फ्रंट वाल्या एरियाला मारतात, तर तिथे तो प्रोडक्ट चालू शकतो. आणि त्याच्यामध्ये 3 ग्रेड, 1 mm, 2 mm, 3 mm असे 3 ग्रेड. दुसरं क्वेश्चन असं आहे की आपण जी वॉरंटी देतो 3 इयर, 10 इयर, 6 इयर, तर आफ्टर वॉरंटी त्या पेंटचं तुम्ही, आपली इंडस्ट्री असल्यामुळे त्या पेंटचं तुम्ही रिसायकलिंग कसं करता? नाही, वॉरंटी म्हणजे आपण कशाची देतो, की पेंटिंग झाल्यानंतर. फॉर एक्झाम्पल आता बिल्डरची किंवा एखादा बंगला पेंट झालेला आहे, तर कोणाचं एक्सपेक्टेशन असतं की मला 5 वर्ष तरी पुन्हा पेंटला काही झालं नाही पाहिजे म्हणजे फेडिंग नाही झालं पाहिजे, कलर नाही निघाला पाहिजे, किंवा त्याचं पावडर हाताला नाही लागली पाहिजे, किंवा पिवळा नाही पडला पाहिजे. असं तुम्ही बघत असाल की बऱ्याच बिल्डिंग नंतर ग्रे वगैरे व्हाईटिश पडतात. तर आपण ती गॅरंटी देतो की 5 वर्ष तुम्हाला पाऊस पडो, ऊन पडो, हवा लागो, त्याच्यावरती डस्ट नाही बसणार, कलर फेड नाही होणार, त्याचं पावडरिंग नाही होणार, तुमची बिल्डिंग 5 वर्ष 3 वर्ष आहे तशीच दिसणार, ती कलरची लाईफ. आपण मटेरियल रेडी टू स्टॉक ठेवतो की कसं? आपण आपल्याकडे स्टॉक असतो, पण ज्याच्या त्याच्या रिक्वायरमेंट नुसार आपण देतो, की म्हणजे 2 दिवसात किंवा 1 दिवसात पण आपण सप्लाय करतो. ओके, तेवढी कॅपॅसिटी आहे.